आलोक जोशी हे अध्यक्ष असणार आहेत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाच्या। दरम्यान आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप आपल्याशी फोन लाईन वरून जोडले गेले आहेत। प्रमोदजी, काय सविस्तर बातमी? आलोक जोशी यांची अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे। सरकारने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचं पुनर्गठन केलेलं आहे आणि त्या पुनर्गठनाच्या ठिकाणी आपण जर बघितलं तर रॉचे जे प्रमुख आहेत आलोक जोशी यांच्या अध्यक्ष म्हणून नियुक्ती केलेली आहे। मागच्या काही दिवसांपासून जर प्रामुख्याने जर सांगायचं झालं तर देशांतर्गत किंवा देशाच्या सिक्युरिटीच्या अनुषंगाने ज्या ज्या घटना घडत होत्या त्या पार्श्वभूमीवरती हे केलेलं पुनर्गठन अत्यंत महत्त्वाचं आहे असं आपल्याला एक प्रकारे म्हणावं लागेल। मागच्या काही दिवसापासून भारतात खूप मोठ्या आंतरराष्ट्रीय घडामोडी आंतरराष्ट्रीय पार्श्वभूमीवरती गोष्टी केलेल्या आहेत आणि त्यात प्रामुख्याने सांगायचं झालं तर काही दिवसांपूर्वी 26 अकराच्या हल्ल्यातील जो मास्टर माइंड होता त्याला देखील भारतामध्ये आणलेलं होतं। त्यानंतर पहिलगावची घटना असेल आणि देशामध्ये इतर होणाऱ्या नक्षलवाद असतील किंवा खलिस्तानी मूवमेंट असतील या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही जी नियुक्ती आहे ती खूप महत्त्वाची आहे आपल्याला एक प्रकारे म्हणावं जी RSW जी विंग आहे ती सुरक्षेच्या अनुषंगाने किंवा जी गुप्त माहिती आहे त्या अनुषंगाने काम करत असते। प्रमुख असणारे आलोक जोशी यांच्या अध्यक्ष म्हणून नियुक्ती करतात एक महत्त्वाची नियुक्ती आहे आपल्याला म्हणावं लागणार। धन्यवाद प्रमोदजी। आपण पाहतोय की गेले काही दिवस युद्धाची चर्चा सुरू आहे आणि अशामध्ये ही नवीन नियुक्ती झाल्यानंतर आता भारत काही निर्णय घेणार आहे का, कुठल्या निर्णयाप्रत आलेला आहे का असा प्रश्न सुद्धा उपस्थित होतोय। वळूया पुढच्या बातमीकडे।